आजचा जो टॉपिक आहे तो NEP 2020. NEPचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यालाच हिंदीमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती, मराठीमध्ये जर का विचार केला तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हटलं जातं. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020चं होतं, राष्ट्रीय शिक्षा नीती, तर हे जे धोरण होतं ते धोरण भारत सरकारनं मांडलेलं होतं. भारत सरकारच्या MHRD यांच्यामार्फत हे धोरण मांडलेलं होतं. आता MHRD म्हणजे काय, तर मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट, यानी कि मानव संसाधन विकास मंत्रालय, ये जो है इसके माध्यम से ये जो धोरण रहते हैं, ये जो पॉलिसी रहती है, यह पॉलिसी प्रेजेंट की जाती है. तो देखिए ये पॉलिसी देखते समय हमें सबसे पहले NEP क्या है ये देखना जरूरी है. नेशनल एजुकेशन पॉलिसी क्या है, तो ये देखते समय सबसे महत्वपूर्ण जो बात है, एक बात हमें ध्यान में लेनी होगी कि जो छात्रों का बुद्धियांक है, यानी की विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता जी आहे, IQ आहे, ही IQ नावांनाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यासोबतच नवीन शैक्षणिक साधनं आलेली आहेत, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि मग या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर केला पाहिजे, त्याला ते तंत्रज्ञान समजलं पाहिजे. एक काळ असा होता की भारतामध्ये वीज नव्हती, संपूर्ण भारतभर वीज नव्हती. त्यावेळेचे असणारे विद्यार्थी, त्यावेळी असणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पात्रता आणि अलीकडच्या काळामध्ये कॉम्प्युटरचं युग आहे. हातामध्ये घरोघरी स्मार्टफोन आलेले आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटची सोय घरोघरी झालेली आहे. जग एकमेकांशी जवळ आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्याचा IQ वाढलेला आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याला जे आपण शिक्षण देतोय त्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे आणि हे बदल करण्याचं काम ह्या NEPच्या माध्यमातून केलं जातं. थोडक्यात म्हणजे मला काय सांगायचं आहे, NEP, व्हॉट इज NEP? NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणारं जे मंडळ आहे ते मंडळ म्हणजेच NEP. आणि 2020 ही जी NEP आपण म्हणतोय ना, याची सुरुवात कशी झाली किंवा 2020चं शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं मांडलं, तर हे शैक्षणिक धोरण मांडत असताना एक व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती व्यक्ती आहे इस्रोच्या संदर्भातली. इस्रो जे आहे ते भारताची अंतराळ संशोधन संस्था जी आहे, ह्या अंतराळ संशोधन संस्थेच्या संबंधित असणारे तत्कालीन जे त्यांचे प्रमुख होते डॉक्टर कस्तुरी रंजन, या डॉक्टर कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली 31 मे 2019ला NEPचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला सादर करण्यात आला. म्हणजे काय असतं, एक आयोग नेमला जातो आणि तो आयोग काय करतो, तर शैक्षणिक धोरण कसं असावं, कोणते मसुदे असावे, काय प्लॅन असावा, विद्यार्थ्यांसाठी काय नियोजन असावं, शिक्षकांसाठी काय नियोजन असावं किंवा जीवनामध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीनं झाला पाहिजे, या साऱ्या गोष्टींचा विचार हे मंडळ करत असतं, हा आयोग करत असतो. आणि हा आयोग सर्व घटकांचा अभ्यास झाल्यानंतर आपला रिपोर्ट शासनाला, यानी की सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रेझेंट करत असतो आणि मग तो रिपोर्ट पाहिल्यानंतर, तपासून पाहिल्यानंतर तो परत लागू केला जातो. हा 2020चा जो NEP होता, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची होती, ही पॉलिसी डॉक्टर कस्तुरी रंजनच्या अध्यक्षतेखाली, की जे कस्तुरी रंजन इस्रोचे प्रमुख होते, यांच्या अध्यक्षतेखाली 31 मे 2019ला तो रिपोर्ट सादर केला. कस्तुरी रंजन यांनी शैक्षणिक घटकांच्या बाबीशी संदर्भात आढावा घेऊन, माहिती घेऊन, नवीन संशोधन करून, आपली ओपिनियन्स घेऊन, त्याच्यामध्ये विविध पॉलिसी आणून त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, तर तो जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट इंडियन गव्हर्नमेंटला सादर केलेला होता आणि फायनली जुलै 2020 पासून
NAP भारतामध्ये लागू झाला. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही की नवीन एज्युकेशन पॉलिसी होती. ही नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 पासून भारतामध्ये लागू झाली. आता NAP 2020च्या अगोदर मग भारतामध्ये शैक्षणिक धोरणं नव्हती का, असा आपणाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तर आपण अभ्यास करत असताना भासप्राशी भारतीय समाज व प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करत असताना कोठारी आयोग हा एक शब्द सातत्यानं आपल्या अभ्यासक्रमातून आलेला आपणाला दिसून आलेला होता, किंवा 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या अभ्यासक्रमामध्ये सातत्यानं येत असल्याचं दिसून आलेलं होतं. तर हे जे होते हे प्रिव्हियस इयर NAP होते. म्हणजे 2020च्या अगोदर भारतामध्ये सुरुवातीला शैक्षणिक जे धोरण होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी होती, ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968ला सादर करण्यात आली, की ते कोठारी आयोग या नावानं प्रसिद्ध आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी वाक्य बोलतोय की 1938 साली भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आलं. त्यावेळेस भारताच्या ज्या पंतप्रधान होत्या त्या श्रीमती इंदिरा गांधीजी होत्या, आणि या श्रीमती इंदिरा गांधीजींच्या कालावधीमध्ये 1968 साली कोठारी आयोगानं प्रस्ताव सादर केलेला होता, आणि तो प्रस्ताव मान्य करून 1968 सालापासून पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर मग बदल होत गेले. इंदिरा गांधींच्या कालावधीतला जो भारत होता तो मागासलेला भारत होता. बऱ्यापैकी स्वातंत्र्य 1947ला मिळालेलं होतं, परंतु म्हणावा इतका भारत डेव्हलप झालेला नव्हता. देशासमोर असंख्य समस्या होत्या. बेकारी होती, बेरोजगारी होती, शिक्षणाची समस्या होती, विजेची समस्या होती, कर्ज देशावरती होतं, विविध करार देशांचे होते. वेगवेगळ्या देशांच्या संदर्भामध्ये बातचीत करत असताना अनेक अडथळे येत होते. म्हणजे अनेक संकट समोर असताना सुद्धा शैक्षणिक धोरण हे सुद्धा समस्या होती. देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये एखादी नियमावली असावी, या दृष्टिकोनातून 1968 साली कोठारी आयोगानं आपला अहवाल सादर केला, आणि तो त्या सालापासून लागू झालेला होता. श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळेस अध्यक्ष होत्या. कालांतरानं भारतामध्ये कोठारी आयोगाने जे सिद्धांत मांडलेले होते, किंवा त्यांनी जी तत्त्व मांडलेली होती, त्यांनी जी एज्युकेशन पॉलिसी मांडलेली होती, तर ती एज्युकेशन पॉलिसी थोडीशी डेव्हलप करावी अशी वाटू लागली. आणि मग त्यानंतर 1986 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरे राबवण्यात आले. त्यावेळी भारताचे जे पंतप्रधान होते ते राजीव गांधी पंतप्रधान होते. 1986 साली राजीव गांधींच्या काळामध्ये दुसरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात आलं. आणि मग राजीव गांधींच्या काळामध्ये राबवलेल्या शैक्षणिक धोरणानंतर डायरेक्ट 1920 साली, म्हणजे जवळ 34 वर्षानंतर तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलं गेलेलं आहे. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते कस्तुरीरंगन होते, आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान होते ते नरेंद्र मोदी होते. बघा, या मधल्या काळामध्ये सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आले. डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आलेले होते. कारण काळानुसार बदलावं लागतं, काळानुसार शिक्षण बदलावं लागतं, आणि याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा नवीन घडामोडी असतील याचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करावा. विद्यार्थ्यांना ते ज्ञान मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरणाच्या पॉलिसी बदलत असतात. तर हे आहे प्रिव्हियस इयरचं NAP, यानी की मागील ज्या 2 NAP झालेल्या होत्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली. आता मुख्य बदल काय झालेला होता, की आजपर्यंत 1968 साली शैक्षणिक धोरण मांडलं, 1986 साली शैक्षणिक धोरण मांडलं, आणि 2020 साली शैक्षणिक धोरण मांडलं. तर 1986चं शैक्षणिक धोरण आणि 2020चं शैक्षणिक धोरण यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झालेला होता, तर
शैक्षणिक संरचना बदललेली होती, तर ती आपण पुढं बघणारच आहोत की कशा पद्धतीची शैक्षणिक संरचना होती. पहिलं 10+2 होतं किंवा बरेचसेच 5+3+2 अशा पद्धतीचं होतं. तर अलीकडच्या काळामध्ये किंवा सध्या कोणतं शैक्षणिक स्ट्रक्चर आहे तेही त्याच्यामध्ये चेंजेस झालेलं आपण बघायचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी MHRD जे मानव संसाधन विकास मंत्रालय जे आहे याचं नाव बदलून त्याचं नाव मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन केलं, म्हणजेच शिक्षा मंत्रालय यह नाम किया. मानव संसाधन विकास मंत्रालय का नाम बदल कर उसको शिक्षा मंत्रालय नाम दे दिया. यह बहुत ही बड़ा बदलाव इस माध्यम से किया गया है. आता गोल्स काय काय आहेत किंवा कशा पद्धतीनं याचे जे हे जे शैक्षणिक धोरण आहे ते कशा पद्धतीचं आहे, काय आहे पॉलिसी, तर त्याच्यामध्ये बघा हे शॉर्ट एक डायग्राम दिलेला आहे. हा डायग्राम्स आपल्याला डिटेल्स बघायचा आहे, पण तरी पण आपण बघूया की काय आहे. स्कूलिंग ॲट द एज ऑफ 3 वर्षापासून विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश करायचा आहे. मदर टंग ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, विद्यार्थ्याला टीचिंग करत असताना सूचना देण्यासाठी मातृभाषेचा यूज करा. 5+3+3+4 एज्युकेशन स्ट्रक्चर. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. एज्युकेशन फॉर गिफ्टेड चिल्ड्रन. आपण सांगितलेलं आहे कालच्या टॉपिकमध्ये गिफ्टेड चिल्ड्रन्स अँड डिसेबल स्टुडंट. तर डिसेबल स्टुडंटसाठी सुद्धा याच्यामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. MPhil कोर्सेस डिसकंटिन्यू, म्हणजे जे MPhilला जी मान्यता होती याच्या अगोदर, तर अलीकडच्या काळामध्ये MPhilला डिस्क्वालिफाईड करून टाकलेलं आहे. त्याच्याऐवजी PhDलाच वेटेज त्याने दिलेलं आहे. फिक्स्ड कॉलेज फी. कॉलेज लेवलला फिक्स घ्या, पण कॉलेज लेवलला फी घ्या पण ती फिक्सच घ्या. प्राथमिक शिक्षण मोफतच द्यायचं आहे. 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ बाय 2035. त्याच्यानंतर कॉमन कॉलेज एंट्रन्स एक्झाम ट्वाइस अ इयर, म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी संपूर्ण देशाची एकच एंट्रन्स घ्या. जसं की नीट, CET वगैरे आपण म्हणतो, तर ते त्याच्यासाठीच आहे. इझियर बोर्ड्स एक्झाम, ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या सोप्या करा. वोकेशनल एज्युकेशन अँड एंटरशिप फ्रॉम स्टँडर्ड 6. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ज्ञान मिळण्यासाठी, अनुभवातून शिक्षण देण्यासाठी त्यांना काय करा, एंटरशिप लागू करा. नो सेपरेटेशन ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, म्हणजे हे आता लागू होणार आहे. आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये विद्यार्थी 11वीला ॲडमिशन घेत होता, परंतु हे बंद करायचं आहे. तर हे एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती अशा पद्धतीची एज्युकेशन पॉलिसी आहे. आता आपण हा घटक बघत असताना शैक्षणिक संरचना कशी आहे हे आपण बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NAP 2020 प्रेझेंट करत असताना पहिलं जो होतं, म्हणजे अगोदरची जी पॉलिसी होती ती अगोदरची पॉलिसी 10+2 अशी होती. म्हणजे इयत्ता 10वीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर 11वी 12वी अशा पद्धतीचं मौजूदा साचा किंवा आत्तापर्यंतचा सुद्धा साचा तसाच आहे. पण नवीन जो साचा असणार आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये, तर तो कसा आहे बघा. तर त्याचं स्ट्रक्चर आहे 5+3+3+4. बघा या ठिकाणी 5+5 म्हणजे काय, पहिली जी स्टेज आहे फंडामेंटल स्टेज, तर त्याच्यामध्ये 3 इयर्स अँड 2 इयर्स ॲड केलेले आहेत. म्हणजे आता फंडामेंटलमध्ये कोण कोण झालं, तर 3 वर्ष जी आहेत विद्यार्थ्याची, तर ती 3 वर्ष मूलभूत चरण यानी की फंडामेंटल स्टेज म्हणून ओळखली जातात. आणि याच्यामध्ये मग जे प्री प्रायमरी स्कूल ज्या आहेत, जसं की नर्सरी, KG1, KG2 आपण म्हणतो, तर याचा या 3 वर्षामध्ये समावेश होतो. आणि वरची जी 2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये स्टँडर्ड फर्स्ट अँड स्टँडर्ड सेकंड. म्हणजे बघा 3 वर्षापासून विद्यार्थ्याला स्टार्ट करायचं आहे. 3 वर्षापासून त्याला पुढं नेत 8 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे, इयर 3 to इयर
8 हा जो कालावधी आहे हा कालावधी फंडामेंटल स्टेज म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये बघा 3 वर्ष अंगणवाडीचे आणि पहिली दुसरी अशी 5 वर्ष याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मल्टी लेवल प्ले ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कुठं केलं जातं, अंगणवाडीमध्ये आणि याच्यामध्ये केलं पहिली दुसरीमध्ये केलं पाहिजे असं शासन म्हणतंय. नवीन एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते. बघा सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे तर हे स्ट्रक्चर आहे 5+3+3+4 हा जो स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरवरती नक्की प्रश्न येऊ शकतो. प्रश्न कसा येऊ शकतो तर राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 द्वारा अनुशासित स्कूली शिक्षा की संरचना क्या है, यानी कि व्हाट इज द स्ट्रक्चर ऑफ स्कूल एज्युकेशन ॲज रिकमेंडेड बाय द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. तर त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे की पहिल्यांदा 5 वर्ष असतात, त्यानंतर 3 वर्ष असतात, परत एकदा 3 वर्ष असतात आणि शेवटी 4 वर्ष असतात. मग पहिल्या 5 वर्षामध्ये काय असतं, पहिल्या 5 वर्षामध्ये काय असतं तर पहिली जी 3 वर्ष असतात ती पहिली 3 वर्ष अंगणवाडीची असतात आणि पुढची जी 2 वर्ष असतात ती प्राथमिकच्या पहिली आणि दुसरीची असतात. हे आपणाला कळलं पाहिजे. हा जो कालावधी आहे फर्स्ट स्टेजचा फंडामेंटल स्टेजचा तर तो आहे 3 इयर्स टू 8 इयर्स, म्हणजे 3 वर्षापासून 8 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये येतो. दुसरं आहे प्रारंभिक चरण यानी की प्रिपरेटरी स्टेज. प्रिपरेटरी स्टेज जो आहे तो 3 वर्षाचा आहे आणि जेव्हा विद्यार्थी तिसरीच्या वर्गामध्ये जातो, तिसरी, चौथी आणि पाचवी ह्या ज्या 3 वर्ग आहेत हे 3 वर्ग याच्यामध्ये येतात. यावेळी विद्यार्थ्याचं जे वय असतं ते वय 8 वर्षापासून 11 वर्षापर्यंत असतं. मग या कालावधीमध्ये विद्यार्थी कसा शिकला पाहिजे तर या कालावधी विद्यार्थी पढ़ाई खेलकूद से जुड़ी खोज परक ॲक्टिव्हिटी बेस्ड और इंटरॅक्टिव्ह लर्निंग पाहिजे. खेळातून त्याला शिक्षण भेटलं पाहिजे, कृतीतून शिक्षण दिलं पाहिजे, कृतीतून विद्यार्थी शिकला पाहिजे, संशोधनात्मक विद्यार्थी शिकला पाहिजे. इयत्ता 3री ते 5वी पर्यंतचा ही प्रिपरेटरी स्टेज म्हणून ओळखली जाते. याच्यानंतर पुढची जी स्टेज आहे ती 3 वर्षाचीच आहे, मिडल स्टेज म्हणून ओळखलं जातं. इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी ही जी 3 वर्ष आहेत ही 3 वर्ष या मिडल स्टेजमध्ये येतात. मग याच्यामध्ये विद्यार्थी काय शिकतो, मॅथ, सायन्स, आर्ट, सोशल सायन्स और ह्युमॅनिटीज में एक्सपेरिमेंट बेस्ड लर्निंग, म्हणजे गणित शिकायचं असेल, विज्ञान शिकायचं असेल, कला शिकायची असेल, सामाजिक शास्त्र शिकायचं असेल किंवा मानवाच्या संदर्भामध्ये मानवता शिकायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यानं प्रयोगातून शिकल्या पाहिजेत, स्वतः उद्योग करून शिकल्या पाहिजेत असं NEP 2020 म्हणते. लास्टचा जो आहे सेकंडरी स्टेज तर ह्या सेकंडरी स्टेजमध्ये काय आहे 4 वर्ष आहेत सेकंडरी स्टेजची. तर ती 4 वर्ष कोणती आहेत, 9वी, 10वी, 11वी, 12वी. वयाचा जर का विचार केला तर 14, 15, 16, 17, 18, 14 ते 18 वर्षाचा जो कालावधी आहे हा कालावधी सेकंडरी स्टेजमध्ये येतो. मग ह्याच्यामध्ये कसं ते अभ्यास केलं पाहिजे, मल्टी डिसिप्लिनरी स्टडी, क्रिटिकल थिंकिंग पर जोर, विषयों के चयन में लचीलापन और बच्चों की रुचि को महत्व देना. बघा या 9वी ते 12वीच्या वर्गातील जो विद्यार्थी आहे हा कसा शिकला पाहिजे तर विचार करून त्यानं तर्काच्या संदर्भातून शिकला पाहिजे. तिच्यासोबतच त्यानं स्वतः माहिती मिळवली पाहिजे. पाठ्यपुस्तकावरतीच डिपेंड न राहता, काल आपण बघितलं की पाठ्यपुस्तक काय भगवान नाहीये, तर पाठ्यपुस्तकामध्ये डिपेंड न राहता त्या कंटेंटच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळवली पाहिजे. त्याच्यासोबतच विषयाचं चयन करत असताना, विषयाची निवड करत असताना फ्लेक्झिबल असली पाहिजे, लवचिक असली पाहिजे. अशा पद्धतीनं हे जे एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची त्याचं जे शैक्षणिक स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. नवीन ढाचा जो आहे म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे 2020चं त्याच्यामध्ये 5+3+3+4 हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये अंगणवाडीपासून 12वी पर्यंत विद्यार्थ्यावरती फोकस केलेला आपणाला दिसून
येतो. तर ही होती शैक्षणिक संरचना. आता पुढचा कंटेंट जो आहे तो म्हणजे त्याचे स्किल काय काय आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची जी स्किल आहे 21st सेंचुरीची जी स्किल्स आहेत तर ती काय आहेत, तर ती आपल्या समोर या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, हाऊ टुडे स्टुडंट कॅन स्टे कॉम्पिटिटिव्ह इन अ चेंजिंग जॉब मार्केट. 21st सेंचुरीत जे स्किल्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. ही जी स्किल्स आहेत हे 3 विभागामध्ये डिवाइड केलेली आहेत. फर्स्ट वन दॅट लर्निंग स्किल, सेकंड वन दॅट लिटरसी स्किल अँड थर्ड वन दॅट लाईफ स्किल. याच्या अगोदर आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये लाईफ स्किलवरती जास्त फोकस, जीवन कौशल्यावरती जास्त फोकस दिलेला आपल्याला दिसून येत होता. परंतु 2020ची जी शैक्षणिक पॉलिसी आहे या शैक्षणिक पॉलिसीनुसार विद्यार्थ्यानं लर्निंग स्किलवरती पण डेव्हलप केला पाहिजे, फोकस दिला पाहिजे, लिटरसी स्किलवरती सुद्धा म्हणजे फोकस केला पाहिजे आणि लाईफ स्किलवरती सुद्धा फोकस केला पाहिजे. तर तो कसा, तर फर्स्ट वन दॅट हिअर इज गिवन लर्निंग स्किल. लर्निंग स्किलमध्ये पहिला मुद्दा जो आहे तो क्रिटिकल थिंकिंग. विद्यार्थ्यानं क्रिटिकल थिंकिंग केलं पाहिजे, विचारपूर्वक त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. मग क्रिटिकल थिंकिंग करत असताना काय केलं पाहिजे, तर प्रश्नांची अदलाबदली केली पाहिजे, डिबेट केला पाहिजे एकमेकांच्या सोबत, किंवा स्वतः विद्यार्थ्यांना विचार करून प्रश्न तयार केले पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे स्ट्रक्चर आहे 5+3+3+4, तर याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो, तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना स्वतः तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर आस्किंग रिडल्स, म्हणजे त्यानं जे काही कोडी आहेत, रिडल्स आहेत, ही कोडी त्यांना विचारली पाहिजेत, कोडी विद्यार्थ्यांना घातली पाहिजेत, त्याच्यातून त्यानं शिकलं पाहिजे. गॅप फिल इन, रिकाम्या जागा त्यानं भरल्या पाहिजेत, किंवा क्रॉस क्वेश्चनिंग सुद्धा केलं पाहिजे. अशा पद्धतीनं क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्याचं वाढवायचं आहे आणि हे वाढवण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळं आत्ताचे जे अभ्यासक्रम नवीन येणार आहेत त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये याच गोष्टीवरती तुम्हाला भर दिल्याचा दिसून येईल. जसं की प्रश्न तयार करा, किंवा एखाद्या विषयावरती चर्चा करा, डिबेट करा, कोडीसुद्धा अभ्यासक्रमाच्या कोडीसुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये इन्व्हॉल्व केलेली आहेत. तर या साऱ्या गोष्टी क्रिटिकल थिंकिंगमध्ये येतात. त्यानंतरचा पुढचा कंटेंट जो आहे तो आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर काहीतरी नाविन्य निर्मिती करणं, रचना नवीन काहीतरी निर्माण करणं. विद्यार्थी, अलीकडच्या काळामधील विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी अतिशय शार्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या म्हणजे आपण कालच बघितलं की पाठ्यपुस्तक निर्मितीचं NCF काल आपण बघितलेलं होतं, नॅशनल काउन्सिल जे फेडरेशन होतं, तर ते काय सांगतं की विद्यार्थ्याला कृतीयुक्त स्टुडंट बेस्ड एज्युकेशन पाहिजे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पाहिजे. मग विद्यार्थी केंद्रित शिक्षण करत असताना विद्यार्थ्याच्या सर्व बाजूंचा विकास झाला पाहिजे. शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, 3Hचा विकास झाला पाहिजे, हँड, हेड अँड हार्टचा. ब्लूम जो आहे तो ब्लूमची जी टॉक्सॉनॉमी आहे तर ती आपणाला 3H वरती फोकस करायला सांगते. तर त्यानुसार विद्यार्थी क्रिएटिव्ह झाला पाहिजे, नाविन्य निर्मिती विद्यार्थ्यांना केली पाहिजे, काहीतरी शोध लावला पाहिजे, त्यासाठी त्या शिक्षकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, नाविन्यतेची त्याला ओढ लागली पाहिजे. पुढचं आहे कोलॅबरेशन करत असताना मदत घेतली पाहिजे, इतरांना मदत दिली पाहिजे, सहकार्याची भावना विद्यार्थ्यांना ठेवली पाहिजे. मग याच्यामध्ये काय आपण करू शकतो, तर सेव्ह द लास्ट वर्ड फॉर मी, किंवा हँड्स ऑन प्रोजेक्टला मदत करा, किंवा जे अंताक्षरी वगैरे आपण खेळतो बघा, शेवटचा शब्द घ्यायचा, शेवटच्या शब्दावरून पुढचा शब्द घ्यायचा, म्हणजे पुढचं गाणं म्हणायचं, त्या गाण्यातील शेवटचा शब्द घ्यायचा, त्याच्यावरनं पुढच्या टीमनं म्हणायचं, म्हणजे एकमेकांना सहाय्य करत करत ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर चेन गेम, जसं की अलीकडच्या काळामध्ये वर्ड चेन नावाची संकल्पना आहे की 10वीसाठी विशेष 2 मार्क त्या वर्ड चेनला बोर्डाच्या परीक्षेसाठी दिलेले आहेत. तर वर्ड चेनची संकल्पना म्हणजे कोलॅबरेशनवरतीच ती असते, ती आपण घ्यायची आहे. सर्च टू विन, जिंकणं आपणाला कशा पद्धतीने मिळेल ह्याचा शोध घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांची मदत घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं
कौशल्य विद्यार्थ्याची विकसित झाली पाहिजेत. पुढचं जे लर्निंगमधलं महत्त्वाचं आहे ते कम्युनिकेशन, संवाद महत्त्वाचा आहे. एकमेकांशी संवाद झाला पाहिजे, एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान झालं पाहिजे. आणि जेव्हा एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान होईल, एकमेकांचे विचार एकमेकांना कळतील, तेव्हा ज्ञानाचा साठा वाढणार आहे, ज्ञानाचं काय म्हणतात दृढीकरण केलं जाणार आहे. मग याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये काय होतं तर स्टुडंट्स क्लास, विद्यार्थ्यालाच क्लास घ्यायला लावायचा. विद्यार्थी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळी विद्यार्थ्याला वाटतं की आपल्यातलंच कोणतरी शिकवतंय, मग त्यांच्यामध्ये डिस्कशन होतं, कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं साधतं. किंवा टॉक इन पॅरिस, एखाद्या टॉपिकवरती विषय द्यायचा आणि त्याच्यावरती बोलायला लावायचं. किंवा सायलेन्स टॉक डे, एखाद्या दिवशी शाळेमध्ये सायलेन्स टॉक डे ठेवायचा, कोणीच बोलायचं नाही आहे. कम्युनिकेशन, एखाद्या दिवशी भरपूर कम्युनिकेशन करायचं. फिलिंग ऑर इम्पॉर्टन्स, भावना सगळ्यात महत्त्वाच्या याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये असतात, याची जाणीव विद्यार्थ्याला झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याची ही कौशल्य विकसित झाली पाहिजेत. तर लिटरसी कौशल्य जी आहेत, लिटरसी त्याच्यामध्ये काय आहे तर इन्फॉर्मेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजी. आता ही लिटरसी कौशल्य जे आहे ते ICTच्या संदर्भातलं आहे, कॉम्प्युटरच्या संदर्भातलं आहे, तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं आहे. तर त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीचं आहे, इन्फॉर्मेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना कसं वापरायची तर डिझाईन ॲप, विद्यार्थ्यांना टीचिंग करण्यासाठी शिक्षकांना ॲपची निर्मिती केली पाहिजे आणि अलीकडच्या काळामध्ये ती होऊ लागलेलं आहे. PPT तयार करणं, वेबसाईट तयार करणं, ब्लॉग तयार करणं, टीच, लर्न, कॉपी अशा पद्धतीचे, म्हणजे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी शिक्षकानं सुद्धा सदैव तत्पर असलं पाहिजे. तुम्हाला एका शिक्षकाचं नाव सांगतो, रणजितसिंह दिसले, सोलापूरचे शिक्षक. या माणसानं QR कोडची निर्मिती केली आणि आज QR कोड शिक्षण प्रणालीतील अविभाज्य घटक बनलेला आहे. एका जिल्हा परिषदच्या शाळेतील सामान्य शिक्षक होता. या सामान्य शिक्षकानं त्या QR कोडची निर्मिती केली. आज तो शिक्षक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, की जगातील टॉपची युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेलेला आहे. हे कधी शक्य झालं कारण की काळ बदललेला आहे. सध्याच्या काळामध्ये जी तंत्रज्ञानं आहेत, या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकानं केला पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. आणि म्हणून मग माहिती गोळा केली पाहिजे असेल, मीडिया यूज केला पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. जसं की अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी ॲप तयार केली जातात, वेबसाईट तयार केल्या जातात, किंवा ब्लॉग तयार केले जातात. त्याच्या माध्यमातून माहितीचं आदानप्रदान, यूट्यूब चॅनलसुद्धा त्याच्यातीलच प्रकार आहे. इन्स्टावरती विद्यार्थी रील्स करतायत, पण बऱ्याचशाच रील्स ज्या असतात त्या शैक्षणिकसुद्धा असू शकतात आणि असतातसुद्धा. तर त्यासुद्धा रील्स आपण करायच्या आहेत, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. हे स्किल जपायचं आहे विद्यार्थ्याचं. त्याच्यानंतर मग लाईफ स्किल जे आहेत, जे जीवनाची तत्त्व जी आहे, जीवनाचे कौशल्य, मग त्याच्यामध्ये मग फ्लेक्झिबिलिटी असेल, लिडरशिप असेल, इनिक्टिव्हिटी असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल आणि सोशल स्किल असेल. तर हे सगळे जे स्किल्स आहेत हे अगोदरही होते, या काळामध्ये सुद्धा आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत ती ही कौशल्य आहेत, त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आता आपण बघूया की हे जे धोरण आहे, हे जे शैक्षणिक धोरण आहे, हे शैक्षणिक धोरण कशा पद्धतीचं आहे किंवा या शैक्षणिक धोरणाने कशावरती जास्त फोकस केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिडक्शन इन करिक्युलम कंटेंट टू इन्हान्स इसेन्शियल लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग. जे आपण पहिलं स्किल बघितलं की क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यांना केलं पाहिजे, तर त्याच्यावरती नॅशनल पॉलिसीनं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं फोकस केलेला आहे. त्याच्यानंतर लैंगिक भेदभाव जो केला जातो, जसं की काल मी उदाहरण सांगितलेलं होतं चेअरमन, त्याच्याऐवजी चेअरपर्सन म्हणायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी शैक्षणिक धोरणामध्ये वापरायला सांगितलेल्या आहेत. शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये कोणत्याही पद्धतीचा आपण भेदभाव करायचा नाही. पुढचं याचं जे हे आहे, काय म्हणलं जातं, वैशिष्ट्य जे आहे, ते वैशिष्ट्य आहे ते म्हणजे
किंडरगार्टनपासून म्हणजे अंगणवाडीपासून 12वीपर्यंत हे शिक्षणाची प्रणाली आहे. म्हणजे अंगणवाडी KG to 12 पर्यंतचं हे शिक्षण, ही एज्युकेशन पॉलिसी याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर पुढं आहे करिक्युलम अँड पेडॅगॉजी इन स्कूल्स. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लर्निंग शुड बी होलिस्टिक, इंटिग्रेटेड, एन्जॉयबल अँड एंगेजिंग. पेडॅगॉजी महत्त्वाची आहे. अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी शिक्षाशास्त्राचा वापर केलेला आहे आणि विद्यार्थ्याचं शिक्षण कसं झालं पाहिजे, हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे, आनंदानं शिक्षण झालं पाहिजे, कृतीतून शिक्षण झालं पाहिजे, असं NEP म्हणते. त्यानंतर पुढं असं सांगितलेलं आहे की रिकॉग्नायझिंग, आयडेंटिफाईंग अँड फॉस्टरिंग द युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी कोणकोणते वेगळे गुण आहेत, ते वेगळे गुण शिक्षकानं अनुभवले पाहिजेत, तपासून पाहिले पाहिजेत आणि त्यानुसार त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी अँड रिस्पेक्ट फॉर द लोकल कॉन्टॅक्ट. जी काही डायव्हर्सिटी आहे, वातावरण, जैविक व्यवस्था जी आहे भारताची, म्हणजे निसर्ग व्यवस्थापन जी असेल, या निसर्गाच्या प्रती, डायव्हर्सिटीच्या प्रती आदर विद्यार्थ्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. ग्रामीण जे वर्णन आहे, ग्रामीण जे जीवन आहे, ग्रामीण संस्कृती जी आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्याच्या मनामध्ये आदर निर्माण असला पाहिजे. त्याच्यासोबतच पुढं सोशिओ कल्चर आयडेंटिटीज म्हणजे सामाजिक सांस्कृतिक ज्या काही भूमिका आहेत, याचं जाणीव शिक्षकानं ठेवली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या सुद्धा रुजवली पाहिजे. जॉग्राफिकल्स आयडेंटिटीज ज्या आहेत, म्हणजे भौगोलिक जी स्थानं आहेत त्याची त्यांना ओळख झाली पाहिजे. सामाजिक स्थळांची, सांस्कृतिक स्थळांची जाणीव झाली पाहिजे, माहिती झाली पाहिजे. डिसॅबल जे स्टुडंट आहे, डिसॅबिलिटीज, तर त्यांच्यासाठी सुद्धा या एज्युकेशन पॉलिसीनं वेटेज दिलेलं आहे की काल आपण सांगितलं की 6 ते 14 वयोगट, पण डिसॅबल स्टुडंटना 6 ते 18 वयोगट. तर हा प्रामुख्यानं त्याच्यावरती फोकस टाकलेला आहे. तर तो सुद्धा डिसेबल स्टुडंटना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी आहे, सामाजिक आर्थिक जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचं भान विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. हे याच्यावरती फोकस या शैक्षणिक धोरणानं केलेलं आहे. त्यानंतर सोशियली अँड इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप जे आहेत, तर त्याच्या संदर्भातली माहिती द्यायची आहे. लँग्वेजचा जर का विचार केला तर भाषेच्या संदर्भातला जर का विचार केला तर प्रामुख्यानं बहुभाषिक धोरण या ठिकाणी त्याला जास्त स्थान दिलेलं आहे 2020च्या पॉलिसीनं. 3 लँग्वेजचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये मातृभाषा असेल, राष्ट्रीय भाषा असेल आणि आंतरराष्ट्रीय भाषा, अशा पद्धतीचं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर मदर टंग ऑर रिजनल लँग्वेज टिल ग्रेड 5, इयत्ता 5वीपर्यंत विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा त्या प्रदेशाची भाषा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी असावी, असं एज्युकेशन पॉलिसी 2020 सांगते. अशा पद्धतीनं भाषेच्या संदर्भामध्ये सुद्धा एज्युकेशन पॉलिसीमध्ये वर्णन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. शिक्षकांच्या संदर्भामध्ये सुद्धा शिक्षकाने सुद्धा बऱ्यापैकी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, नवीन धोरणं स्वीकारली पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांना विविध प्रशिक्षण देण्याची सुद्धा सोय एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून होणार आहे. अशा पद्धतीनं 2020ची जी एज्युकेशन पॉलिसी आहे ती आहे. तर आजचं एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भातलं हे जे लेक्चर आहे ते या ठिकाणी समाप्त होत आहे.